सर्वांना एकनाथ षष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आज संत एकनाथ महाराजांचा रागावर विजय कसा मिळवायचा हे आपण बघणार आहोत. तर संत एकनाथ महाराजांच्या जीवन दर्शनातून रागावर विजय कसा मिळवावा याचे अतिशय व्यावहारिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते. त्यांनी केवळ उपदेश केला नाही तर स्वतःच्या वागण्यातून ते सिद्ध करून दाखवले आहे. रागावर विजय मिळवण्यासाठी महाराजांचे 5 महत्त्वाचे विचार आहे, नियम आहे, ते आपल्याला नक्की जीवनात मदत करतील, ते आपण आज बघणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. पहिला म्हणजे शांती हीच खरी शक्ती, हा त्यांचा पहिला नियम होता. म्हणजे महाराजांच्या मते राग हा मनाचा कच्चेपणा आहे, तर शांती हे सामर्थ्य आहे. समोरच्याने कितीही आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न केला तरी आपण आपली मानसिक शांतता ढळू द्यायची नाही, ती खचू द्यायची नाही. हाच खरा आपल्या मनावरचा विजय आहे. पैठणच्या पैंज लावणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्यावर अनेकदा थुकले, पण महाराजांनी राग न धरता प्रत्येक वेळी शांतपणे स्नान केले. त्यामुळे समोरच्याचा अहंकार आपोआप गळून पडलेला आहे. म्हणजे रागाला उत्तर रागाने दिले की भांडण वाढते, पण रागाला क्षमेने उत्तर दिले की रागाचा पराभव होतो. विचार म्हणजे समोरचा माणूस अज्ञानापोटी किंवा स्वभावामुळे चुकत आहे असा विचार केल्यास राग येत नाही, उलट त्याची दयाच येते. तर त्यांचा तिसरा नियम आहे की सद्गुणाचा अंगारा, सत्वगुणाचा अंगारा. आपल्याला समजा त्यांचं भारुड एक अबब इंचू चावला, या भारुडात महाराज म्हणतात की सत्वगुण उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण. म्हणजे रागाचा उगम तमोगुणातून, अंधकारातून, अज्ञानातून होतो. तर यावर उपाय म्हणजे सत्वगुण, चांगले विचार, सत्वाचा सहवास आणि नामस्मरण. जेव्हा मन सत्वगुणाने भरलेले असते तेव्हा तिथे रागाला जागा उरत नाही, तिथं थारा रागाला राहत नाही. त्याचा चौथा नियम होता की सर्वाभूती परमेश्वर. जर आपण समोरच्या व्यक्तीमध्येही देवांचा अंश पाहिला तर आपण त्यांच्यावर रागवणार नाही. महाराज म्हणायचे की प्रत्येक जीव हा विठ्ठलाचे रूप आहे. मग तो गाढव असो किंवा एखादा दुष्ट माणूस, ही दृष्टी प्राप्त झाली की द्वेष आणि राग आपोआप संपतो. 5वा नियम म्हणजे एकदम महत्त्वाचा नियम, मौन आणि संयम. रागाच्या भरात माणूस चुकीचे शब्द बोलतो. एकनाथ महाराजांनी शिकवले की अशा वेळी मौन पाळणे सर्वात उत्तम. शांत राहिल्याने रागाचा वेग ओसरतो आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय एकनाथ महाराज.